आज मी तुम्हाला रफल स्लीव्हची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे. वरच्या 13 इंचेस वरती मार्किंग करून घ्यायचं आणि वरती 7 इंचेस वरती मार्किंग करून पूर्ण असा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घेणार आहोत आपण 13 इंचेस आणि 7 इंचेस मार्किंग केलेल्या बॉक्सला आणि खालून येतं 4 इंचेस असा क्रॉस मार्किंग करून घ्यायची आणि ते पण कट करून घ्यायचंय. बंद साईडने 4 इंचेस वरती मार्किंग करून त्याला क्रॉस असं कट करून घ्यायचंय 7 इंचेस मार्किंग पर्यंत. हे बघा, 2 स्लीव्ह साठी 2 वेगवेगळे कापड घेतलेले आहेत. त्यांना कट करून घेतलेत. नंतर हे अस्तरचं कापड घ्यायचंय. त्याला 3.5 इंचेसची बाही ठेवणार आहे. तर 3 इंच 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी वरती सोडायचंय आणि खालून येतं 2 इंचेसची मार्किंग घ्यायची. नंतर सेंटर मध्ये कट करून आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 2 इंचेस वर मार्किंग करायची दोघी साइडने. सेंटरच्या दोघी साइडने मार्किंग केली. नंतर 2 इंचेसच्या पुढे 3 इंचेस वर मार्किंग करून घ्यायची. आपण तिथून त्यांना जी स्लीव्स तयार करणार आहोत रफलची ती या अस्तरला जोडणार आहोत आणि फुल बॅक पण कट करून घ्यायचा आणि ही लेस आपण वरच्या साइडने लावणार आहोत. आता ते मेन फॅब्रिक घेऊन आपण गोट वाढून घेणार आहोत दोघी साइडने. 7 इंचेसचं मार्किंग जिथं केली होती ना तिथून आपल्याला वरच्या साइडने गोट वाढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. नंतर मी खालच्या साइडने वरून लेस दिसायला पाहिजे म्हणून मी खालच्या साइडने लेस ठेवलेली आहे, जेणेकरून ती लेस वरच्या साइडने दिसेल आणि स्टिच करून घ्यायचंय आपल्याला ती लेस पूर्ण. दोघी स्लीव्स मी असंच तयार करून घेणार आहे लेस लावून. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या साइडने लेस लावली ती साइड सोडून आपण खालच्या बाजूला चुन्या टाकून घेणार आहोत. सेम आकाराच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 3 इंचेस पर्यंत या चुन्या यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपल्याला मेन फॅब्रिकवर ते जे अस्तर घेतलेलं आहे त्याच्यावर 3 इंचेस पर्यंत या चुन्या बसल्या पाहिजेत. म्हणून चुन्यांचं तुम्ही नीट लक्षात ठेवा की या 3 इंचेस पर्यंत यायला पाहिजे. अशा चुन्या टाकून घ्यायच्या. लहान मोठ्या पण टाकू शकतात, तुम्हाला जसे टाकता येतील तशा. बघा, दोघी साइडने चुन्या टाकून घेतल्या आणि दोघी सेम येत आहेत त्या चुन्या दोघी साइडच्या. हे बघा 3 इंचेस पर्यंत या चुन्या येतील. आता आपण या फॅब्रिकला अस्तरवर ठेवून जॉईंट करून घेणार आहोत. लेसची साइड मी वरच्या साइडने ठेवलेली आणि 3 इंचची जी मार्किंग केलेली होती तिथून आपण पुढे या चुन्या लावून घेणार आहोत. 3 इंच पासून 2 इंच पर्यंत या चुन्या लावून घ्यायच्या आहेत. मधलं कापड सोडून द्यायचंय. नंतर आपण त्याला स्टिच करणार आहोत. पुढे नंतर ते 2 इंचची मार्किंग केली होती तिथून पुढे 3 इंच पर्यंत ही दुसरी साइड पण जॉईंट करून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायची. नंतर जे मधलं फॅब्रिक उरतं ते पण ज्या साइडने आपण चुन्या टाकलेल्या त्याच साइडने 1 किंवा 2 चुने जेवढी पडेल तेवढी आपण मधल्या साइडने पण टाकून घेणार आहोत. 2 इंचापासून वरती सेंटर पर्यंत अशा चुन्या टाकून घ्यायच्या. लक्षात ठेवायचं की चुने ज्या साइडने टाकली त्याच साइडने दोघी साइडच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून छान असं पफ पडेल. हे बघा, रफल्स स्लीव्हची डिझाईन तयार झाली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.